सोलापूर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून 37,63,789 इतकी एकूण मतदार संख्या आहे। या अंतिम मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करावी। बहुतांश वेळा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते। अशी तक्रार येऊ नये यासाठी नागरिकांनी आपली नावे अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करावी। तसेच ज्या नागरिकांची अजूनही मतदार यादीत नावे नसतील त्यांनी निरंतर प्रक्रियेमध्ये नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। दिनांक 6 ऑगस्ट 2024च्या प्रारूप मतदार यादीमध्ये एकूण 36,92,409 इतके मतदार असून यामध्ये पुरुष 19,08,146, महिला 17,83,966 आणि इतर 297 मतदारांचा समावेश होता। 30 ऑगस्ट 2024च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 37,63,789 इतकी मतदार संख्या असून यात पुरुष 19,35,979, महिला 18,27,508 आणि इतर 302 मतदारांचा समावेश आहे। यामध्ये 75,824 इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील वयोगटानुसार आकडेवारी 18 ते 19 अनुमानित संख्या 1,95,565, 20 ते 29 अनुमानित संख्या 9,45,505। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये एकूण 3,617 मतदान केंद्रे होती। यामध्ये मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करून 124 मतदान केंद्रांची नव्याने वाढ होऊन मतदान केंद्रांची संख्या 3,723 इतकी झालेली आहे। एकूण 3,723 मतदान केंद्रांपैकी शहरी 1,177 आणि ग्रामीण भागामध्ये 2,546 मतदान केंद्रांचा समावेश आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।